पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. फोटो घेतला पाहिजे, दिसला पाहिजे. लांब लांब इकडे बघा पितळे साहेब बाजूला थोडे थोडे बाजूला ज्याच्या सगळ्याला येळकोट येळकोट जय मल्हार. जय मल्हार. बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. बोराडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाकीची या थोडं जय मल्हार. घंटे थोडं असं असं करा ना. हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. अहिल्यादेवी होळकरांचा जय असो, अहिल्यादेवी होळकरांचा जय असो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हॅलो आपण बघितलं होतं काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाची बाजू मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. त्यांनी बाजू मांडत असताना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील केलं आणि त्यांच्या आंदोलनाला सरकारकडून कुठेतरी यश देखील मिळालं. त्यांच्या आंदोलनाला यश मिळण्याचं कारण म्हणजे त्यांनी जो काही संघर्ष केला आहे तो संघर्ष आणि मराठा बांधून त्यांच्या मागे जे काही पाठीशी होते खंबीरपणे ते आता त्या आंदोलनाला यश मिळालं आणि कुठेतरी सर्टिफिकेट देखील मिळताना आपण बघतोय. परंतु ओबीसी मधला जो काही धनगर बांधव आहे तो आता ओबीसी मधून त्या जे काही गॅजेटमध्ये ज्या काही नोंदी आढळल्यात त्या नोंदीच्या आधारे आम्हाला एस टीमध्ये घ्या अशी त्यांची मागणी होताना दिसते आहे. आणि ही मागणी प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये होताना दिसते. अशाच प्रकारचं एक आंदोलन महाराष्ट्रामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या मानवत तहसील कार्यालयाच्या समोर होताना दिसतं. काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय आणि किती वेळ हे आंदोलन चालू आहे? आमच्या मागण्या एकच आहेत की आम्हाला एस टीतून आरक्षण पाहिजे. कारण आमचं एकच असं झालेलं आहे की आम्ही धनगड आणि धनगर ह्या दोनच शब्दाचा, आता याचा अर्थ असा आहे की रेल्वे स्टेशन आपण पिपळगाव म्हणतो आणि खरं जर बघितलं तर पिपलगाव असं याच्यात हे जाते तुमच्या याच्यात गव्हर्नमेंटच्या याच्यात हिंदी आणि मराठी शब्द, हिंदी आणि मराठी या शब्दाचा एवढाच उल्लेख. धनगड याच्या आहेत एस टीमध्ये आणि धनगर नाहीत. आमचं म्हणजे 17 आमची जवळ 75 वर्षापासून आम्ही मागणी मागत आहोत बाबा आम्हाला. आणि खरं तर आमचा धनगर समाज एवढा कष्टाळू आहे, कामाचा आहे, ते सगळे कामात असतात. आणि आम्ही एक जरांगे पाटलामुळे इतके सावध झालो की त्यांचं एक आम्हाला शिक्षण भेटलं की त्यांनी एवढं आक्रमक होऊन एवढा समाज पेटला त्यावेळेस त्यांना कुठंतरी आरक्षण दिलं, मुंबई जाम केली. पण आता आमच्या समाजाला एवढं कळालं, काल आम्ही जालन्यात एवढे जमलो की जालन्यात आम्हाला असं वाटलं की याच्यापाशी म्हणजे किती पब्लिक होती. आमचं असं झालं इतका रेकॉर्ड ब्रेक केला कारण आम्हाला 4 रोड होते. सर्व समाज तर आम्हाला एकदम तुम्हाला चॅनल सोडायला सुद्धा दाखविता नाही आला. एवढा समाज जागरूक झाला. हे पाहून आम्हाला एक
अशी अपेक्षा लागली की एवढा जर समाज जागा झाला आणि सर्व समाजानं जर तन मन धनानं जर हे केलं म्हणजे कसून मागं लागले तर 100% आरक्षण भेटन ही आम्हाला एक शाश्वती झाली. आतापर्यंत आम्ही रडलो, खूप लढलो, मात्र पण मोजकेच माणसं. आणि आता जालन्यामध्ये जे गुणरत्न सदावरती आले होते तुमच्या आंदोलनाला भेटायला, मनोज दादा जरांगे यांनी तुमच्या आंदोलनाला कुठेतरी पाठिंबा दिलेला मीडियामध्ये आपण बघतोय, परंतु त्यांच्या गाडीवरती हल्ला झालाय, म्हणजे कोणी घडून आणलाय असं मला वाटतं? हे घडून आणणारे म्हणजे हेच त्यांच्या समजा बोलण्यामुळे त्यांनी की बाबा काही त्याचे एखादा बोलणं शब्द गेला त्यामुळे काही लोक आक्रमक झाले, त्यांच्या काहीच्या भावना दुखावल्या. असा काय उद्देश नव्हता, पण काहीच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी एक ते घडून आणला. ते काय मुद्दा म्हणून असं नाही, पण ते काहीच्या भावना बी दुखावतात, काही बोलण्याचा एखादा शब्द चुकला तर आक्रमक होऊ शकतात ना, असं कसं. परंतु त्या गुणरत्न सदावरती जे तुमची बाजू कोर्टामध्ये वारंवार मांडताना दिसतात आणि एस टीमधून आरक्षण तुम्हाला भेटलंच पाहिजे अशी ते ठाम भूमिका मांडतात, त्यांना तुमचा पाठिंबा आहे का? आहे ना पाटील. त्यांनी जर आम्हाला एस टीसाठी सहकार्य केलं, आम्हाला त्यांचाच म्हणणं जे आम्हाला एस टीसाठी सहकार्य करतात तितक्यांना आमचं त्याला समर्थनच आहे. कारण आमच्यासाठी जे रडते त्याच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभेच आहोत. कारण आमची बाजू एस टीची पक्की आहे, आम्ही म्हणजे पक्के एस टीमध्ये आहोतच. आजपर्यंत तुम्ही ओबीसी मध्ये खुश होता, परंतु आज तुम्ही एस टी मध्ये जाण्यासाठी तयार आहेत. उद्याच्याला अजून काही आरक्षणामध्ये बदल झाले तर तुम्ही अजून ते आरक्षण आमचंच आहे. ऑलरेडी आम्ही एसटी मध्येच आहे. आम्ही ऑलरेडी एसटीतच आहे. इतके दिवस आमच्या समाजावर एसटी मध्येच आहोत, पण आम्हाला अंमलबजावणी नाही ना आम्ही त्याच्यामध्ये खुश म्हणजे कसं एखाद्या वेळेस तुम्हाला काही ना काहीतरी बोलवून केली म्हणून खुश राहावं लागतं त्या हिशोबात राहिलो. परंतु आम्हाला खरं आरक्षण एसटीचं आहेच आणि ते द्यायलाच पाहिजे. आणि फडणवीस साहेबांना शब्द दिलेला नाही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, ह्या मतावर आमच्या पूर्ण टोटल समाजानं फडणवीस साहेबाला मतदानात सहकार्य केलेलंच आहे. जसं जालन्यामध्ये तुमची सभा झाली, जर तुम्हाला आरक्षण एस टी मधून भेटलं नाही तर मनोज जरांगे यांच्या पावलावरती पाऊल ठेवत तुम्ही मुंबई जाम करणार? हो करणार. 100% आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, देवेंद्र फडणवीस करायचं काय? ज्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला देखील पाठिंबा दिला होता, आज तुम्ही एस टी मध्ये आरक्षण भेटलं पाहिजे, धनगर बांधवांच्या आंदोलनाला देखील तुम्ही पाठिंबा देत आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांची पुढची दिशा काय आणि तुमची पुढची दिशा काय? माननीय मनोजदादा जरांगे यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम केले आणि त्यांच्या माग टीका न करता ते प्रत्येक धनगर समाजाला आरक्षण 100% देऊ शकत. कालचा मोर्चा बघितला जालन्याचा धनगर समाजाचा खूप मोठा मोर्चा होता. त्या मोर्चाने सर्व धनगर समाजाला एक योग्यरित्या आरक्षण भेटण्यासाठी दिशा दाखवली. माझं सर्व धनगर समाजाला विनंती आहे, कुठल्याही भूलथापाला बळी न पडता सर्वांनी माननीय दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाज हा धनगड नसून धनगरच आहे हा सिद्ध होण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. एक 10 ते 15 दिवसात दीपक भाऊ बोराडेच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे राहिल्याबरोबर तुम्हाला लवकरात लवकर आरक्षण भेटणार आहे. तुम्ही दीपक भाऊच्या मागे ताकदीने उभं राहा. आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा राहून सोबत आहे. आरक्षण एसटी मधून भेटणार आहे, त्या आरक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे का पॉलिटिकल पर्सनना ह्या येणार आहे? आता विद्यार्थ्यांना असं महाराष्ट्र घटकाला असं प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते घटकाला फायदा होणार आहे. आधीच लोक परेशान आहेत, लोकांना शिक्षणात होईल, राजकीय होईल की त्यांचा प्रश्न राहिला. पण आरक्षण भेटणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. धनगर समाज खूप माग असलेला आहे आणि त्यांना सांगायची गरज नाही. त्यामुळे एस टीमध्ये आरक्षण लवकरात लवकर भेटावे. राजकीय पाहिजे आम्हाला. जसं ज्या प्रकारे आता सर्टिफिकेट भेटलं त्याच प्रकारची मागणी धनगर समाजाकडून एस टीमध्ये आरक्षण भेटण्याची होताना दिसते. आणि मानवत तहसीलच्या समोर हे 1 दिवसीय आंदोलन धनगर बांधवांकडून छेडलेलं आपण बघायला भेटते. यावरती तहसीलदार साहेब थोड्या वेळात तिथं भेटणार आहेत आणि त्यांना जे काही त्यांचं आश्वासन आहे किंवा निवेदन आहे
ते स्वीकारणार आहेत आणि यांची पुढची लढाई ही जर आरक्षण भेटलं नाही तर मनोज जरांगे पाटलांसारखं आम्ही मुंबईमध्ये मुंबई जाम करू एवढं धनगर बांधवांचं आता ठरलं आहे. आणि त्यामुळं ST मधून आरक्षण मागण्याची त्यांची जी काही तयारी होताना दिसते ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते. आपण वारंवार त्यांच्या या आंदोलनाला रिपोर्टिंग करणार आहे आणि काय होत आहे ते आपण बघणार आहे. त्यामुळं मी मेघराज गवरे, क्रांती न्यूज. आभार मानलं का? धनगर समाज एकजुटीचा धनगर समाज एकजुटीचा कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही. एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे. एसटी आरक्षण झालीच पाहिजे. एकाच मिशन कोण म्हणता देत नाही. उभं राहता ना तुम्ही, उभं राहा. मी ॲडव्होकेट धारोबा पोकरे धनगर आरक्षणाबद्दल थोडं बोलणार आहे. गेल्या 70 वर्षापासून 70 ते 75 वर्षापासून आमच्या समाजाची धनगर समाजाची मागणी की आम्हाला STचं आरक्षण पाहिजे आणि आम्ही ऑलरेडी STमध्ये आहोतच. हिंदीमध्ये आपल्या घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगड असं झालेलं आहे आणि हिंदीमध्ये रला डच उच्चार होतो धनगड. जसं समजा रेल्वे स्टेशन आहे पेरगाव असं. तर 70 वर्षापासूनची ही मागणी आहे आणि कितीतरी वेळेस आंदोलन करावं लागलेलं आहे. आता जसं या सरकारने म्हणजे हैदराबाद गॅजेट स्वीकारलेलं आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाला OBC किंवा कुणबी मराठा कुणबी हे हे गॅजेट ग्राह्य धरून त्यांना त्यांचा GR काढला आणि त्यांना सर्टिफिकेट देणं सुरू केलेलं आहे. आता आम्ही देखील हा मराठवाडा तेलंगणात होता आणि तेलंगणामध्ये आजचा म्हणजे तेलंगणा आज पूर्वी मराठवाड्यात होता आणि तेलंगणामध्ये धनगर समाज हा STमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये धनगर हा OBCमध्ये आहे. मग तेलंगणा आणि महाराष्ट्र हे आपल्या देशाचा एकच भाग आहे. कर्नाटकामध्ये धनगर समाज हा STमध्ये आहे. आपल्या देशामध्ये हे राज्य आहेत. एका राज्याला वेगळा न्याय, दुसऱ्या राज्याला वेगळा न्याय, की सर्व समाज एकच आहे. प्रत्येकाला एकच न्याय पाहिजे. जसं त्यांना कर्नाटकमध्ये धनगर हा STमध्ये आहे, तेलंगणामध्ये STमध्ये आहे. म्हणून महाराष्ट्रातील जेवढे धनगर आहेत त्या समाजाला STमध्ये शासनाने प्रवेश करणं हे योग्य आहे. म्हणजे आम्ही तेलंगणामध्ये म्हणजे मराठवाड्यातले आपण बिनाशर्त आपण काय झालो तेलंगणामध्ये अगोदर होतो आपण आणि महाराष्ट्रामध्ये आलो. मग आपण काय चूक केली का महाराष्ट्रात येऊन? म्हणजे आम्हाला तिकडं धनगर तिकडं STचं आरक्षण आणि इकडं OBCचं आरक्षण. तरी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की सर्वांना सारखा न्याय दिला पाहिजे. बाबासाहेबाच्या आंबेडकर यांनी घटने लिहिले 14 प्रमाणे सर्व समान आहेत या ठिकाणी. म्हणून सर्वांना एकसारखा न्याय दिला पाहिजे ही माझ्या महाराष्ट्र शासनाकडे मागणं आहे. आयलादेवी होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, चंद्रगुप्त मौर्यांचा, अशोक सम्राटांचा, आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचा. आज आपण गेल्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनात त्या दिवशीपासूनचे आपल्या समाजाचे दीपक भाऊ बोराडे यांनी जालना येथे आमरण उपोषण केलेलं आहे आणि त्या संदर्भात STचं रिझर्वेशन भेटण्यासाठी धनगर समाजात झाला शेड्यूल ट्राईबमध्ये जे गेली 75 वर्षे आपल्याला प्रत्येक शासनाने आपल्या समाजाची फसवणूक केल्यामुळं एक आमरण उपोषणासाठी बसलेले दीपक भाऊ बोराडे त्यांनी आपल्याला आज प्रत्येक तहसीलच्या समोर एक दिवसीय उपोषण करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितले आहे आणि आपल्या तालुक्यातले सकल धनगर समाजाचे लोक आज तहसीलच्या समोर आपण जमलेले आहात. या संदर्भात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम आगे
आरक्षणासंदर्भात आपण बसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी 3 गावचे मराठा सरपंच आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. आपले अण्णासाहेब मगर गोगलगावचे सरपंच, आमचे मगर सावंगीचे मुकुंदराव मगर हे बी आलेले आहेत. आमचे नळदचे सरपंच ज्ञानेश्वर भाऊ पुंड आणि ज्ञानेश्वर भाऊ खंड हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं एकदा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू. जयकोट जयकोट जय मल्हार. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. एकच मिशन धनगर आरक्षण. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच मिशन एकच मिशन आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. देत कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. देतो का नाही, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. करांचा चंद्रगुप्त मौर्यांचा, अशोक सम्राटांचा, छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक आनंद होळकरांचा. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी यशवंतराव होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा. कोण म्हणता देत नाही. बहुत तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बहुत तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आता पुढे जायचं, मुंबईला जायचं. आता पुढे जायचं, मुंबईला जायचं. आता पुढे जायचं, मुंबईला जायचं. जयकोट 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 जय कोकरे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक आनंद होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जयकोट जयकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. जयकोट जयकोट आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. जयकोट जयकोट राजमाता पुण्यश्लोक होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भवानी, जय शिवाजी. एकच मिशन एकच मिशन एकच मिशन आरक्षण. एकच मिशन आरक्षण. मागं सरका हो थोडस. आता पुढे जायचं, आता पुढे जायचं, आता पुढे जायचं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, चंद्रगुप्त मौर्याचा, अशोक सम्राटांचा, बी.के. कोकरे साहेबांचा. कोण म्हणता देत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं.
या ठिकाणी आज मराठा संघाचे काही प्रतिनिधी धनगर समाज आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यापैकी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकजभाई आंबेगावकर हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर उपसभापती नारायण भाऊ भिशे हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आमचे अंबादासजी तूप समुद्रे यांचंही या ठिकाणी आलेले आहेत समाजाला पाठिंबा देण्यासाठी. बालासाहेब हिंगे कृषी उत्पन्न समिती संचालक हेही या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला 5 मिनिटांमध्ये थांबा. गजानन घाटू साहेब हेही या ठिकाणी कृषी उत्पन्न समिती संचालक हेही या ठिकाणी समाजाचा पाठिंबा म्हणून आलेले आहे. आपण सर्वांनी त्यांच्या नावाच्या एकदा टाळ्या वाजवायच्या. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. येळकोट येळकोट जय मल्हार. विठ्ठलराव जाधव करंजी सरपंच हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही आपण समाजाच्या पाठिंबा देण्यासाठी एक घोषणा देऊ. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. एकच मिशन आरक्षण. एकच मिशन आरक्षण. एसटीत जायचं. एसटीत जायचं. एसटीत जायचं. दीपक भाऊ बोराडे यांनी जो लढा सुरू केलेला आहे, या लढ्याला आम्ही एक कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती, त्याहीपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्याचे प्रतिनिधी आणि व्यापारी आणि आमचे हमाल बांधव सर्वांचा प्रतिनिधी म्हणून सर्वांकडून अशी आणि ही एक सगळ्यांची एक नैसर्गिक मागणी आहे. धनगर समाज बऱ्याच दिवशीपासून या गोष्टीपासून वंचित आहे. खरं तर हे धनगडच्या वेळेसच हा विषय संपायला पाहिजे होता, पण चुकून त्याचा कायद्यातील काही पंडितांनी आधार घेऊन जे इतक्या दिवस जो छळ चालला आहे, हा माणूस छळच म्हणावं लागेल की हा समाजावर झालेला अन्याय, हा समाजावरला अन्याय लवकरच दूर व्हावा आणि धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश व्हावा. दीपक भाऊनं जे आंदोलन सुरू केले त्या आंदोलनासाठी आमचा सर्वांच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा आहे. शक्तीनिशी समाजासोबत आम्ही आहोत आणि राहू. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. सूचक ठेवू आणि आपले वावरे साहेबांना अनुभव आज या ठिकाणी आलेल्या समाज बांधवांचं तसेच डॉक्टर साहेब मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी जय मल्हार. एकच मिशन. आरक्षण. एकच मिशन. आरक्षण. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. धनगर समाजाला एसटी प्रकल्पातून आरक्षण मिळालं पाहिजे. समाजाला एसटी प्रकल्पातून आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. नगराध्यक्ष विकास पुरुष अंकुश भाऊ लाड हेही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत भाऊ चौधरी नगरसेवक हेही आमच्या समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आमच्या सर्व समाज बांधवाकडून आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय मल्हार. जय मल्हार. आपल्या सर्वांचं ज्यांनी आपल्या समाजासाठी पुढाकार घेतला असे संघर्ष योद्धे आणि श्री दीपक भाऊजी बोराडे यांनी समाजाला न्याय भेटावा या अनुषंगानं जे उपोषण धरले त्या उपोषणाला सर्व मानव शहराच्या वतीनं मी माझ्या वतीनं आम्ही सर्वांचा त्यांना जाहीर पाठिंबा. संतोष भाऊ आंबेगावकर
हे या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या सोमदण्याचे माजी सरपंच आमचे रवी भैया निरवळ या ठिकाणी आलेले आहेत. पुढचं निवेदन आपलं आहे 29 तारखेला आपले जे काही आपले प्रतिनिधी आपल्या पाथरी मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्या दारामध्ये आपल्याला 1 दिवसाचं उपोषण करायचं आहे. माझी प्रतिनिधींना विनंती आहे की आपण त्यांना मेसेज टाका की आमच्या समाजाचा कुठेही तिथं म्हणजे हे झालं नाही पाहिजे. एक पेंडॉल हे वगैरे टाकून तिथं आमची सोय करण्यात यावी अशी त्यांना विनंती करा. आमचं त्यांच्या दारामध्ये 29 तारखेला धरणे आंदोलन सोमवारी आहे. ते समाजानं याची दखल घ्यावी. धरणे आंदोलन आहे त्याला सर्व सहकार्य मी आणि पंकजरावजी आंबेगाव करतो. काल हल्ला झाला गेवराई येथे त्याला ते जे गुन्हेगार आहेत त्याला अटक करण्याची मागणी आणि लक्ष्मण भाऊ बोराडे दीपक भाऊ बोराडे हे जे 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले तर त्याच्यासाठी हा जाहीर पाठिंब्याचं निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याला देण्याचं ठरवलंय. आले का साहेब? आले का? बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की श्लोक राहिले देवळकरांचा भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. एसटी धनगर समाजाची एसटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. धनगर समाज एक जुटीचा धनगर समाज एक जुटीचा समाजाने यावेळी एकरूप राहा. जसं मराठा समाज जरांगे पाटलाच्या मागे उभा टाकला त्या पद्धतीनं तुम्ही सगळे जर दीपक भाऊच्या मागे उभं राहा. खूप हे फरक पडतो. सगळ्या समस्या दीपक भाऊच्या मागे राहावे. व्यवस्थित हँडल बी करायला काय वेगळं बोलवलं. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं.